गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आमच्या अदिशा व्लॉग्समध्ये. तर आज सकाळ झालेली आहे आणि बघू शकता माझा ब्रश वगैरे झालेला आहे. सो आता मी जाणार रूमच्या बाहेर, बघूया काय सुरू आहे. चहा असेल तर चहा घेणार, नाही तर मग आंघोळ करून पूजा करून डायरेक्ट स्वयंपाक करायला लागणार. सो बघूया काय करते मी, हे करते की ते करते. सो बघत राहा आमचा ब्लॉग पूर्ण. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सगळे? जसं ब्लॉगचा इंट्रो झालेला आहे पहिले, तर मी जस्ट आता उठलेलो आहे आणि बाहेर वगैरे तर पूर्ण वातावरण क्लिअर आहे. आज आज पण काय पावसाचं वातावरण काय वाटत नाही आहे. सो आज आम्ही मोस्ट प्रॉब्ली कुठे बाहेर तिथं प्लॅन करत होतो, पण अजून एक्झिक्यूट झाला नाही येतो. तर जसं काय ब्लॉग बाहेरचा होतो की बाहेर कुठे जायचं असेल तर आम्ही नक्की बाहेरचा ब्लॉग दाखवू, नाही तर आम्ही इथल्या तर कुठेतरी फिरून तुम्हाला दाखवतो. आज देवपूजा पण झालेली आहे साक्षीच्या लवकर उठून, कारण की तिला सवय लवकर उठायची, मला नाही सवय लवकर उठायची. कॉज आज तर सवय आहे, कोणाकोणाला लवकर नाही उठायची. तर हॉलमध्ये बघितलं तर आमचा ब्लॉग सुरू आहे. श्री स्वामी समर्थ मठ मानकरचा ब्लॉग सुरू आहे. तो संपायला आला, आता एंड व्हायला आलाय. तर आता आम्ही घरी आलेलो आहे हा, तर आणि आता ही रस्त्यात घरी आलेली आहे आणि ही इथे पण जसं की बसलेली मी आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. तर आमच्या आता घराला पुढे आहे कसं काय होतं तुम्हाला सांगतो आम्ही, कारण की ब्लॉगचा आवाज जास्त आहे म्हणून बेडरूम मध्ये जाऊन बोलतोय. आता ते फ्रेश वगैरे होऊन घेतो, आंघोळ वगैरे करून. काय जर असेल रुटीन पुढे जायचं असेल काय तर तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये कळवू, तर नसेल तर साक्षी काय करते आज बघू. आता काय बेत आहे जेवायचा, काय काय नाही एकदा विचारून घेऊ आपण. तर काय आज काय चालतं, आज फ्रीजची साफसफाई काय चालू आहे? तर आणलं ना भाजीचं, तर ते ठेवत आहे भाजीचं. अच्छा, काय काय आणली का भाजी? भेंडी. थोडं जोरात बोलतो, आपल्याकडे माईक नाहीये. हा. भेंडी, टमाटर, वांगी ओके. असं वगैरे आणले. तर काय त्यांचं चालू आहे काहीतरी फ्रीज मध्ये सामान वगैरे ठेवणं, ते काय आपल्याला कळत नाही. हा, तर आजचं जेवायचा काय प्लॅन आहे? आज जेवायला देणार आहे की नाही देणार आहे? मम्मी भेंडी बोलताय, पण मला माहिती नाही, भेंडी तर घेतलीच नाही ना. का कुठे घेतली भेंडी? काय माहिती, सासू वाऱ्यांचं काय समजत नाही आपल्याला. कधी तर आली ते ना बोलते. भेंडी? हा, मध्ये सासू आलेली आहे आता, ती भेंडी गटारामध्ये बोलायला की भेंडी हा मी घेतली आणली आहे नसती भेंडी. मम्मी. हा, तर कॉम्पिटिशन मध्ये मम्मी जिंकलेली आहे अशी, कारण की भेंडी आणली आणि सुनेने काय बघितली नव्हती ती. तर बघू शकतो कसं काय मी आता सरळ घरून पोहोचलेलो आहे एक आमच्या मार्टला. तर इथे तर मम्मीला थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं. तर आता आम्ही आलोय मार्टमध्ये, बघू काय काय शॉपिंग वगैरे काय करते आज, काय काय नाही. तर बघू शकतो पूर्ण मार्ट एमटी आहे सकाळ सकाळी, कारण की आमची हजेरी आहे. तर सकाळ सकाळी कोणी येत पण नाही मार्टमध्ये, तर तुम्ही बघू शकता. तर भेटूया काय जर घेतलं तुम्हाला दाखवायलाच काय काय घेतलं काय काय नाही. नाही तर मग डायरेक्ट घरी ब्लॉग कंटिन्यू करू. साक्षी आली नाही, मी आणि मम्मी चाललोय. तर भेटूया थोड्या वेळात. तो तांदूळ घ्यायला आलेलो आहे, तांदूळ वगैरे घेतो. कोणता तांदूळ घेतोय? कालीमुच. कालीमुच तांदूळ आहे guys, कालीमुच. तर तांदूळ वगैरे घेतले आणि थोडं ग्रॉसरीज वगैरे सामान वगैरे घेऊ आता, आणि मग डायरेक्ट घरी निघू आणि घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू करू. तर आता सरळ डायरेक्ट वॉलमार्ट मधून आम्ही डायरेक्ट घरी आलेलो आहे आणि बाहेरचं काय एवढं शूट केलं नाही, कारण की काय दाखवण्यासारखं एवढं नव्हतं. तर आता आम्ही सरळ घरी आलो. तर हे दाखवण्यासारखं आहे की इथं काहीतरी चालू आहे. काय आहे? कांद्याची पात. तर कांद्याची पात चालू आहे, आज इकडे जेवण बनवणं. तर तिकडे पण वॉलमार्ट मध्ये काय एवढं सगळं दाखवण्यासारखं नव्हतं, तर म्हणून म्हटलं काय एवढं शूट केलं नाही. तर मग डायरेक्ट घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू करू. तर ब्लॉग इथूनच कंटिन्यू करते मी आता. इकडनं काय ते अपडेट असतील ते तुम्हाला आम्ही ब्लॉगच्या थ्रू देऊच. तर सध्या असं मेस आहे, ही कांद्याची पात दिसते, याच्यात काय काय माहिती नाही. आणि तिकडे माझ्या बायकोच्या बाजूला थोडी सरक सरक. हा, म्हणजे बघू शकतो तारक मेहता का उलटा चष्मा चालू आहे ॲज ऑलवेज. बघू पुढच्या ब्लॉग मध्ये, पुढच्या अपडेट मध्ये काय करायचं. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. तेच काल वॉर्डरोब साफ करताना साक्षीला एक फोल्डर भेटलाय. तो तिने दाखवला की मला, मी बेडवर ठेवला. तर तुम्ही बघू शकता हा जो फोल्डर आहे, हा माझा लहानपणीचा फोल्डर आहे. ज्या टायमिंगला माझा फिल्म इंडस्ट्री चालू होता, म्हणजे खूप लहानपणीचे फोटो आहे. अराउंड आयडिया नाही आता कधी ते, ज्या टायमिंगला माझं फिल्म इंडस्ट्री चालू होतं त्या टायमिंगचे मला फोटोशूट्स काढलेले माझे हे. नीता काहीतरी त्यांचं नाव होतं, नीतावरनं. तर मला रोल पण भेटलेला एक जस्सी जस्सी कोयनेमध्ये पण रोल भेटलेला मला, एक फाईट क्लबमध्ये पण रोल भेटलेला, आणि एक मॅकडोनल्डची ॲडव्हर्टाईजमेंट होती.
मॅकडॉनल्ड्स हां, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट होती. तर त्याच्यात तुम्हाला रोल भेटलेला. तर त्यानंतर मी काही एवढं कंटिन्यू केलं नाही कारण की स्कूल्स आणि एक्झाम्स वगैरे होते. तर त्यामुळे मी कंटिन्यू केलं नाही. सो मग आता तुम्ही मला दाखवलं, की हा तुमचे फोटो तुम्हाला फोटो अल्बम भेटलेला आहे, जो मम्मीने दिलेला त्यांना दाखवायला. तो आता हा भेटलेला आहे. तर मी जस्ट बघितला आता. तर कशी एक पुराणी यादी ताजा झालेली आहे. म्हणजे सॉरी बेड थोडा माझा विस्कटलेला आहे. अजून साफसफाई केली नाही. तर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो आता जी मी पर्चेस केलेली आहे. का झालं त्याची महिना झाला. बट मी ती अजून दाखवली नाही. तर मी एक गोष्ट दाखवतो. हे बघा. म्हणजे हे आहे लहान पोरांचं आरसी कार म्हणतो आपण याला. तर हे बऱ्याच लोकांचं फेव्हरेट आहे आरसी. हे बघा तुम्ही इथून इथून कंट्रोल होते पूर्ण. दाखवतो तुम्हाला ते. आहे. साक्षी सरक बाजूला. हे हे पळ 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 हे सोड नका. सोड पटकन सोड. पळा आपण पळू इकडे. तर ही नॉर्मल खेळासाठी कार आणलेली आम्ही बघितलेली. तर बघू शकता तुम्ही टाइमपास करायला काय नाही काय घरी पाहिजेच. तर काय आता आम्ही रेडी झालेलो आहे. जेवण वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही रेडी झालो. तर आम्ही चाललो आहे आता पनवेलला. 2-3 कामं आहे आमचे. तर साक्षीचे पण कामं आहे. तर आम्ही चाललो आहे पनवेलला. पनवेलला कुठे चाललो आहे तुम्हाला आम्ही व्लॉगमध्ये सांगू. थोड्या वेळात आता अजून निघालो नाही. तर निघताना आम्ही तुम्हाला व्लॉगमध्ये गाडीवर शूट करू. तर साक्षी ते कव्हर करेल व्हिडिओ. तर ते व्हिडिओमध्ये सांगेल कुठे चाललो आहे काय. तर आता आम्ही हे रेडी होते बघू शकता. आणि मीही झालो रेडी कारण की बॉईज ऑलवेज लवकर रेडी होता. अँड ॲज ऑलवेज गर्ल्सला थोडा टाईम लागतोच. तर आम्ही झालोय रेडी आता 1-2 मिनिटात निघू आणि आम्ही कारमध्ये ब्लॉग कंटिन्यू करू. तर काय आता आम्ही निघालेलो आहे पनवेलला जायला. तर आज एवढं ऊन पडलेलं ना काय लिटरली तुम्हाला सांगू की गाडी गरम झालेली आज फर्स्ट टाइम पावसाळ्यानंतर. कारण की नेहमी जेव्हा येतो मी तेव्हा पूर्ण गाडी थंड असते. एसी लावायची एवढी गरज नाही पडत म्हणजे पळते बट एवढं नाही की एकदम फुल स्पीडवर. बट आज आम्ही गाडीमध्ये बसलो तर लिटरली पूर्ण गाडी हीट झालेली होती. तर आम्ही म्हणजे वापस आपला नेचर आपलं एन्व्हायरमेंट वापस तोच कंडिशन मध्ये आलेला आहे ज्या कंडिशन मध्ये पहिले होता पूर्ण उन्हामध्ये. तर आम्ही भेटू जर पुढे काय दाखवण्यासारखं असं तर दाखवू नाही तर मग आम्ही डायरेक्ट घरी येताना ब्लॉग कंटिन्यू करू. तर आता आम्ही पोहोचलोय HDFC सर्कलला. आणि आता आम्ही इकडनं चाललोय खांदा कॉलनीमध्ये. नाही नाही पहिले चाललोय आम्ही बस स्टॉपला. बस स्टॉपवर 2-3 काम आहे ते करून आम्ही जाणार आहे खांदा कॉलनीमध्ये. आणि खांदा कॉलनीमधून शक्यतो आम्ही जाणार आहे मग डीमार्टला. 2-3 त्याला सामान पण घ्यायचं साक्षीला काय. सो बघू जर कुठे जायचं डीमार्टला जर जायचं जमलं तर आम्ही ब्लॉग करू. आता मग सगळं कामं ओळखून आम्ही सरळ घरी निघू. तर बघू शकता स्विफ्टची बॅटरी झालेली आहे लो. त्यामुळे ते बॅटरी लो झाल्यामुळे गाडीचे डोअर्स पण ओपन नाही होत आहेत. तर दादा वगैरे आणि हे ट्राय करत आहेत की कसं ओपन होणार आणि काय. तोपर्यंत तुम्ही बघू शकता मम्मी आणि मी आम्ही दोघं बसलेलो आहो इथे बघत. तर बघूया होते की नाही स्टार्ट आणि निघतो की नाही डोअर. सो दाखवूच आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये की डोअर ओपन झालंय की नाही. सो बघत राहा. जसं की तुम्ही बघितलेलंच असेल की गाडीचा इश्यू सुरू होता. त्याची बॅटरी लो झाल्यामुळे गाडी काही सुरू होत नव्हती. तर आम्ही ऑलरेडी गॅरेजवाल्याला आणले पण त्याच्याच्याने ती गाडी काही ओपन झालेली नाही. सो आता दुसऱ्या गॅरेजवाल्याला बोलवलेलं आहे म्हणजे हे घ्यायलाच गेलेले आहे. सो त्याच्या हाताने होते की नाही हे तर तुम्हाला दाखवतीलच. तोपर्यंत मी घेते माझा स्वयंपाक करून आजचा बेत सायंकाळचा. बघत राहा तुम्ही पण. मी पण तुम्हाला दाखवते की मी आज काय बनवलेलं आहे ते. आणि हे पण तुम्हाला नक्कीच दाखवतील की गाडी कशी ओपन झाली आणि झाली की नाही ते. सो बघत राहा आमचा ब्लॉग पुढे. तर तुम्ही बघू शकता रात्र झाली आहे पूर्ण आणि गाडी अजूनही स्टार्ट झालेली नाही. तर गॅरेज वगैरे सगळे आलेले आहे आणि गाडी जॅकवर उभी केलेली आहे. बघू शकता गाडी अनलॉक करायचा प्रयत्न सुरू आहे. भेटूच तुम्हाला अपडेट काय असेल कुठे कळवतोच. तसं की साक्षीने तुम्हाला सांगितलेलंच की दुसरा गॅरेजवाला आणायला गेलेला. दुसरा गॅरेजवाला आणला. त्यांनी जॅकवर गाडी चढवली आणि त्यांनी प्रॉपर त्यांनी अर्थिंग टू अर्थिंग काहीतरी केलं त्यांनी स्टार्टरपर्यंत वाया. तर ती गाडी अनलॉक झाली. तर आता मी गाडीची बॅटरी चेंज केली आणि त्यांना सोडून आलो. रस्त्यामध्ये शूट केलं नाही कारण की तिची माझ्या मोबाईलची बॅटरी पण डेड होती म्हणजे डाऊन होती भरपूर एक 5-6% होते म्हणून मी शूट पण नाही केलं. तर घरी येऊन चार्जिंगला लावलं. तर आता मी हा व्लॉग इथेच एंड करतोय.
कसा वाटलं तुम्हाला आमचा हा व्लॉग आजचा, तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आम्हाला भरपूर सपोर्ट करतो. तर अशाच व्हिडिओला सपोर्ट करत राहा. बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, उद्याच्या व्लॉगमध्ये.